नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरज तालुक्यातील संतोषवाडी जांडराववाडी येथील मतदारांचा भाजपा पंचायत समिती उमेदवार जयश्रीताई पाटील व जिल्हा परिषद उमेदवार सौ शोभाताई खोत यांना चांगला प्रतिसाद. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तर यामध्ये भारतीय जनता पार्टीने अरग जिल्हा परिषद गट उमेदवार सौभाग्यवती शोभाताई वसंत खोत व खटाव पंचायत समिती गणासाठी सौभाग्यवती जयश्रीताई मारुती उर्फ पिंटू पाटील व आरग पंचायत समिती गणातून विनोद वसंत गायकवाड अशी तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केलेले आहेत. तर यांच्या प्रचारासाठी भाजपचे सर्वच पूर्व भागातील नेते कार्यकर्ते यांनी कंबर कसली आहे. तर या उमेदवारांच्या प्रचारार्थ जांडराववाडी संतोषवाडी येथील मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावामधील ज्येष्ठ श्रेष्ठ मतदार बंधू भगिनी उमेदवारांना शुभ आशीर्वाद देत आहेत. तर जिल्हा परिषद गटामध्ये खटाव गणामधून लिंगनूर गावचे माजी सरपंच पिंटू पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती जयश्रीताई पाटील यांचे पारडे जड आहे. कारण या भागामध्ये पिंटू पाटील यांच्या प्रयत्नाने विकास कामे भरपूर झाली आहेत. तर त्यांना कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणण्यात यश आलं आहे. त्यामुळे खटाव गणामधून पंचायत समितीसाठी माजी सरपंच पिंटू पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती जयश्रीताई पाटील यांचा विजय निश्चित आहे. तर विकासाच्या जोरावर त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रचारामध्ये लिंगनूर गावचे सरपंच दादू मगदूम यांनी विकासाबद्दल मतदारांना समजावून सांगत आहेत. ते बोलताना म्हणाले, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये भरपूर विकास झाला आहे आणि पुढे होणार आहे. लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, आयुष्यमान भारत योजना, लेक लाडकी योजना अशा अनेक योजना सरकारने आपल्यासाठी आणल्या आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी येत्या 5 फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.